घ्या. थँक्यू. सावकाश सावकाश. गरम. सो मिस्टर प्रद्युम्न बोला. नाही, तुम्ही पप्पूच म्हणा. सॉरी. हां, प्रद्युम्नाची सवय नाही आहे मला. हो पण तरी नाही म्हणजे पप्पू म्हटलं ती कसं जवळचं वाटतं ना. हो हो पण आणि तसंही आपण जवळ येतोच आहोत ना. हां येतोय ना. हो हो. हां, मी बोललो सरस्वतीला की मला पप्पू म्हण, पण ती म्हणते की प्रद्युम्न म्हटलं की कसं आदरार्थी वाटतं. मी तिला म्हटलं की आदर मनात असायला हवा ना. हा कोणत्याही नावाने मारा, नाही का. तुम्ही मला पप्पूच म्हणा, मला आवडेल ते. नाहीतर मग पप्पू काका म्हणा. काका. हो, माझ्या नात्यातली तुमच्या वयातली मुलं मला काकाच म्हणतात. आणि तसंही मावशीचा नवरा म्हणजे काकाच, नाही का. सॉरी, म्हणजे होणारा. आय एम सॉरी. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना या स्थळाबद्दल. हो, ऍक्च्युली माझं काय झालंय की ते स्वतःच्याच लग्नाची बोलणी अजून केलेली नाहीत ना कधी, त्यामुळे जरा नर्वस झालोय मी. खूप सुखी ठेवेन. हां, सरूला आय मीन सरस्वतीला खूप सुखी ठेवेन मी. ऍक्च्युली सरस्वतीला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं ना तेव्हाच मला ती आवडली होती. पण त्यानंतर आमचं काही जुळलं नाही. पण मी त्यानंतर एकही मुलगी बघितली नाही, मुली पाहणंच बंद केलं. कारण मला तीच आवडली होती. म्हणजे मी तिच्या श्रद्धास्थानाला ठेच पोचवली. पण मी आता चूक सुधारायला तयार आहे. मी काही आत्यानंद महाराजांचा भक्त नाहीये, पण तिने त्यांना मानणं सोडावं असं काही माझं म्हणणं नाही. आय मीन मला काय म्हणायचंय तुम्हाला कळतंय ना. हो 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 मला कळतंय. एक्सलेंट. मग आता पुढे कसं जायचं. कुठे. हो कुठे काय सरू मावशी बाबतीत. हो, सरू बद्दल ना. हो, ऍक्च्युली ती बोलली माझ्याशी. खूप वेळ बोलली. तुम्ही तिला रेडिओ घेऊन दिलाय. थँक्यू व्हेरी मच. ती सतत तुमच्याबद्दलच बोलत होती. तुम्हा दोघांवर खूप प्रेम आहे हो तिचं. खूप प्रेम करते ती. आणि प्रेम काय हो, आयुष्यात एकदाच मिळतं. त्याला काही वयाचं असं बंधन नसतं. कुठल्याही वयात प्रेम मिळू शकतं. म्हणजे आयुष्याच्या अशा संकटात आपण असे गुंफले गेलेलो असतो आणि समोर असं प्रेम येतं ना तेव्हा. हो सॉरी, कशाबद्दल बोलत होतो. सरस्वती. हो हो येस. मग आता सगळ्या पुढच्या गोष्टी कशा ठरवायच्या. तुम्ही सांगा आता काय ते. मी तयारच आहे. या चहा घ्या.